कौस्तुभ, पालकची भाजी आणि चपाती खाशील? नाही. मग पालक राईस करू? हां. ठीक आहे. तुमच्याकडे सुद्धा पालक खायला नको म्हणतात ना? आमच्यात तर नेहमी नाहीचाच सूर असतो. आता पालकमध्ये काय पौष्टिक तत्व आहेत किंवा काय हे त्यांना सांगूनही कळत नाही. त्यांना फक्त चवीला पालक आवडत नाही एवढंच माहिती आहे. चला तर आज पालक वापरून मस्त असा पालकचा पुलाव करूया किंवा पालक राईस सुद्धा म्हणता येईल आपल्याला. तर इथे सर्वप्रथम मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे. तो छान वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा. तर याने काय होईल, तांदूळ पॉलिश करण्यासाठी वापरलेली पावडर आहे तीच तर निघून जाईलच आणि भात शिजल्यानंतर तो सुद्धा आपला मोकळा सुट्टा राहील आणि चिकट होणार नाही. आणि हा तांदूळ फक्त आपल्याला जे पाणी उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत हा फक्त भिजवत ठेवायचा आहे. आपण बिर्याणीला तांदूळ कसा 70-75% शिजवतो, अगदी त्याचप्रमाणे हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. शिजवत असताना याच्यामध्ये थोडे काही गरम मसाले घालायचे आहेत आणि थोडेसं तेल टाकायचं की जेणेकरून आपला भात मोकळाच राहील. आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालू आणि लिंबू घातला की पांढरा शुभ्र आपला भात शिजून येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला भात पूर्ण मोकळा पुलावासाठी तयार करून घ्यायचा आहे. असा पुलावासाठी भात शिजवत असताना यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घाला. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा, यामुळे टेस्ट खरंच वेगळी येते. या पालकाच्या भाजीला स्वतःचाच एक उग्र वास असतो आणि एक कडवट चव असते, त्यामुळेच पालक सहसा कोणी खायला मागत नाही. तर त्यासाठी पालकाची पाने स्वच्छ करून गरम पाण्यामध्ये फक्त 10 मिनिटांसाठी घालून ठेवायची. थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी मऊ होऊसपर्यंत इतकाच वेळ पाण्यामध्ये ठेवायची आणि लगेचच ती काढायची की जेणेकरून पाने मऊ राहतील, त्याचा रंग हिरवा तसाच राहील आणि त्याची पौष्टिकता सुद्धा तशीच राहील. दुसरी ट्रिक म्हणजे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये हा संपूर्ण पालक टाकायचा आणि फक्त 5 मिनिटांसाठी मऊ होण्यासाठी ठेवायचा. पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा पालक मिक्सरमधून अगदी त्याची प्युरी काढून घ्यायची आहे. प्युरी काढत असताना त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा की जेणेकरून त्याचा हिरवा रंग कायम तसाच राहील. आता एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. पहिल्यांदा जिऱ्याची चांगली फोडणी दिलेली आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं की जेणेकरून हा पालक आपल्या पोटाला अजिबात बाधणार नाही. इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण तोही मिक्सरमधून चांगला ओबडधोबडच वाटून घेतला होता, तो सुद्धा याच्यामध्ये टाकला. कांदा सुद्धा अगदी जाडसरच चिरला होता, तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा. आता हे चांगलं भाजून घेऊ. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरा. कांदा चांगला गुलाबी रंग येऊसपर्यंत परतलेला आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण पालकची केलेली प्युरी. तर ही पालक प्युरी घालून मस्त असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. पालक थोडाफार तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. अजून थोडा गरम मसाला घातला की या पुलावला अजून चांगली टेस्ट येते. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला. आता अजून एक तिसरी ट्रिक म्हणजे या पालकामध्ये तुम्ही पनीरचे क्यूब घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता. याच्यामुळे सुद्धा हा पालक राईस अजून खूप चांगला पौष्टिक होईल आणि मुलांना चांगलं खायला देखील लागेल. तर इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला हे याच्यामध्ये टाकलेला आहे. खायला एकदम भन्नाट असा पालक राईस लागतो. तर हा मसाला सुद्धा 2 मिनिटं छान परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण शिजवून घेतलेला पूर्ण भात याच्यामध्ये घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने वर खाली करून हा सगळीकडून मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा राईस एकदम कमी भुकेसाठी, लहान मुलांच्या डब्यासाठी, अगदी हलक्या फुलक्या वेळेसाठी एकदम तयार आहे. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण एक लिंबू पिळायचा आहे की जेणेकरून हा आपला पालकचा राईस अजून जास्त खुलेल आणि रंग सुद्धा टिकायला याच्यामुळे मदत होईल. इथे चौथी ट्रिक अशी आहे की यामध्ये फोडणी घालताना तुम्ही फोडणीमध्ये जास्त हळद किंवा गरम मसाले, लाल तिखट हे असे मसाले जास्त वापरू नका की जेणेकरून या पालकचा हिरवा रंग या रंगांमुळे मोडून जाईल आणि त्यामुळे जसं मुलांना हवा असेल किंवा आपल्याला हवा असेल नैसर्गिक हा हिरवा रंग आपल्याला खाता येणार नाही. तर हे मसाले थोडे कमी प्रमाणात किंवा नाही टाकलेत तरीही चालतील. फक्त गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे 2च मसाले याच्यामध्ये पुरेसे आहेत. चविष्ट खाणं आणि पौष्टिक खाणं याच्यातील जर काही निवड करायची असेल तर त्याची काही गरजही पडणार नाही, कारण आपल्याला दोन्ही याच्यामध्ये साध्य करून झालेला आहे. आणि आपल्या ताटात कोणताही आर्टिफिशियल रंग न टाकता जर असा हिरव्या रंगाचा पौष्टिक भात आला तर कोणाला नाही आवडणार. आणि म्हणून जर अशा पद्धतीने तुम्ही जर पालक राईस केला तर पालकची भाजी खात नाहीत किंवा मला पालक आवडत नाही असे म्हणणारे सुद्धा हा राईस पूर्ण संपवतील याची खात्री आहे. आणि हो, हा पालक राईस बनवताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही जरूर वापरा. त्याच्यामुळे हा पालक राईस तुमचा खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक होईल.
आणि या के स्पाइस बाय स्नेहा या चॅनलवरती अजून तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन जुन्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. या चॅनल सोबत जोडलेले राहा, कारण मी घेऊन येत आहे अशीच स्वस्त आणि मस्त पौष्टिक फुटाण्याचे लाडू.